तर संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मोर्चा काढला जाणार आहे। जिंतूर रस्त्यावरील नूतन कॉलेजच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने हा मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सहभागी होणार असून ते अंतरवाली सराटी येथून रवाना झालेले आहेत। 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। अंतरवाली सराटीतून जरांगे हे परभणीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आज परभणीमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत। आज अनेक जण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। केवळ मनोज जरांगे पाटीलच नव्हे तर अनेक आमदार आणि खासदार देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे। परभणीच्या जिंतूर येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि थोड्याच वेळात हा मोर्चा सुरुवात होणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या परभणीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी आपण बोलणार आहोत। संदीप जी, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जवळपास 25 दिवसांनंतर 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही एक आरोपी फरार आहे। त्या आरोपीला कधीपर्यंत अटक करण्यात येईल, कारण की या संपूर्ण घटनेमध्ये दिरंगाई कुठे झाल्याचं दिसतंय का? कारण 25 दिवस उलटून गेलेत। हे बघा, मी पहिल्या दिवशीपासून एकच गोष्ट सांगतो आहे, हे जे काही लोक, जे खालचे लोक आहेत, हे सराईत गुन्हेगार आहेत, कमी वय आहेत त्यांचं बिचारायला, पण त्यांना ज्यांनी कामाला लावलंय, त्यांना गुंड ज्यांनी बनवलंय, यांची वय कमी आहेत, पण ज्यांना हे कृत्य ज्यांनी करायला लावलं त्याचा मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराड आहे। आणि मी पहिल्या दिवशीपासून वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा या खंडणीच्या गुन्ह्यामुळं हा काही 302 प्रकार झालाय। हॅलो, डायरेक्ट ह्याच्यामध्ये कनेक्शन तुम्हाला दिसतंय। वाल्मिक कराड हा जो मास्टर माइंड आहे तो अटक झाल्यानंतर सुद्धा 302 मध्ये कट कारस्थान मध्ये का त्याला अजून त्या गुन्ह्यामध्ये घेतलं नाही, हा विषय महत्वाचा। आणि ही काही जे 26 दिवस झाले बघा, सभागृहामध्ये सर्वच आमदारांनी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर तपास त्या दिशेने चालू, पण कुठेतरी फक्त धनंजय मुंडे साहेब हे मंत्री असल्यामुळं त्यांना संरक्षण दिलं जातं। तुम्ही ज्या पद्धतीने हे लोक सरेंडर होतात, एखादं फिल्मी स्टाईल मध्ये गाडीमध्ये येणं, मला जी काही माहिती माझ्या सूत्रांकडून भेटली आहे की वाल्मिक कराड 28 तारखेपर्यंत पुण्यामध्ये एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते। म्हणजे जे महाराष्ट्र सगळीकडे रस्त्यावरती आंदोलन करण्यासाठी उतरत होते लोक, न्याय भेटावसाठी संतोष अण्णा देशमुख यांना, आणि हे बाकीचे जिथे तपास यंत्रणा सगळीकडे त्या सर्च टीम त्याच्यावरती गेले होतात, आणि हा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सगळं टीव्हीवरती बघत होता। कोण या त्या जितक्या दिवस तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तोपर्यंत मी आज पत्र देणार आहे की त्याचं सीसीटीव्ही फुटेज काढून कोण कोण त्याला भेटण्यात आला, कशा पद्धतीने एक मंत्री महोदय म्हणून धनंजय मुंडेंचं ह्याच्यामध्ये जसं त्यांना संरक्षण दिल्यासारखं असं वाटतं मला। त्यांना नैतिकता त्यांची दाखवा, हा तपास पूर्ण होऊस तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पूर्ण तपास हा यंत्रणेला पूर्णपणे त्यांना उघडपणे करून द्यावा, ही माझी विनंती आहे। नक्कीच संदीपजी, तुमचं म्हणणं आहे की मास्टर माइंड अटकेत आहे, मात्र अद्यापही मुख्य आरोपी जे आहेत ते समोर येत नाहीत आणि त्यांना अटक होत नाही, आणि तोवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तुम्ही करताय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया या देखील जोडल्या गेल्यात। अंजलीजी, तुम्ही सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून आहात, या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील तुम्ही केलेली होती। आता 2 आरोपी ताब्यात आहेत, एक अद्यापही फरार आहे। ऍक्च्युली कसं झालंय की आता हे 2 आरोपी जे मिळाले ते पण का मिळाले, तर मला वाटतं जे आता वॉन्टेडची लिस्ट जाहीर झाली त्याच्यामुळे यांना कुठेतरी तो टिप ऑफ मिळालाय असं मला वाटतंय। पण आताच्या घटनेला अजून एक आरोपी मिळायचा बाकी आहे, पण ज्याचा म्हणजे पहिलं आपल्याला काय बघायला हवं की इतके दिवस हे बाहेर कसे राहिले, त्यांना कोणाचं संरक्षण होतं, म्हणजे ज्याला आपण अबेटमेंट ऑफ क्राईम म्हणतो, इतर कोण कोण त्यांना मदत करत होतं बाहेर राहण्यासाठी, म्हणजे तपासाला त्याच्यात त्यांनी विघ्न आणण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी हे जेवढे म्हणजे एक पथक तर खरं त्याच्यासाठी दिलं गेलं पाहिजे की इतके दिवस ते जे बाहेर राहिले ते कोणाच्या सांगण्यामध्ये राहिले, कोणाच्या मदतीने राहिले, हे बाहेर येणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठी स्पेशल एक टीम
ही फक्त हेच इन्व्हेस्टिगेट करायला की धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं राहिले का वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं राहिले काय स्वतःच्या पैशाने राहिले, हे सुद्धा खरं बाहेर आलं पाहिजे. तर आत्ताच्या घटनेला दोघांना अटक झाली ऐकून बरं वाटलं, पण तिसरा पण सापडावा आणि वेग म्हणजे जी चौकशी आहे ती विशेष आपल्याला मार्ग पकडताना किंवा जोर पकडताना दिसत नाहीये. त्याच्यावर सुद्धा अगदी वेगाने काम झालं पाहिजे. अंजलीजी, आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली होती, मात्र त्याच्या चौकशीमधून अजून कुठल्याच काही बाबी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे या दोघांच्या अटकेनंतर तुम्ही अशी अपेक्षा करतायत का की काही महत्त्वाच्या बाबी देखील समोर येतील? नाही, कारण आपण वाल्मिक कराडचं बघितलं त्याच्यात माहिती कशी बाहेर येणार, कारण आत्ताच्या घटनेला पोलीस त्याला ऐश पुरवण्यातच मग्न दिसत आहेत. त्यांच्यासाठी नवीन बेड काय आले आणि मग सांगण्यात आलं की ते पोलिसांसाठी आले, तर पोलीस काही पोलीस स्टेशनमध्ये झोपायला येत नाहीत, तर त्यांना ती बेड्स दिली गेली असं सांगण्यात आलं. कव्हरअप होता तो पण आहे. तर त्यांची जी ऐश होती त्यांना नंतर त्यांनी मागणी केली की मला एक बॉडीगार्ड देण्यात यावा आणि एक 24 तासासाठी कोणी मदतनीस देण्यात यावा. काय चाललंय काय, म्हणजे आरोपी आहे का हा कोण लॉर्ड लागून गेलाय? तर कुठेतरी हे सगळं थांबायला पाहिजे. आणि जी चौकशीची गती आहे ना, खरं तर रोज एक प्रेस स्टेटमेंट आलं पाहिजे. आणि माझी जी मागणी होती की सीसीटीव्ही त्याच्या तिथे लावला गेला पाहिजे आणि सगळी चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे. नक्कीच अंजलीजी, आपण अशी अपेक्षा करूयात की 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एक आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय सुदर्शन घुले याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि अद्यापही एक आरोपी हा फरार आहे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी जवळपास 25 दिवसांनंतर या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. जिंतूर रस्त्यावरील नूतन कॉलेजच्या मैदानावरून या सर्वधर्मीयांच्या वतीनं हा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात मराठा आंदोलक जरांगे पाटील सहभागी होणार आहेत. ते परभणीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. तर या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गजानन, परभणीमधून थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होतीये. मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. कशा प्रकारे या मोर्चाची तयारी करण्यात आली आहे? थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवलीतून बऱ्याच वेळापूर्वी निघलेले आहेत. काही वेळानंतर ते परभणीमध्ये या मोर्चामध्ये सहभागी होतील. जवळपास सगळी तयारी जी आहे मोर्चाची पूर्ण झालेली आहे. देशमुख कुटुंबीयसुद्धा जे आहेत ते इथं परभणीमध्ये पोहोचतात. एका कुटुंबियाच्या घरी येणार आहे. तिकडं त्या भागामध्ये आपण आहोत. त्यांच्याशी थोड्या वेळामध्ये आपण बातचीतसुद्धा करणार आहोत. आणि एकूण तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे. सर्वपक्षीय सर्वधर्मीय असा हा मोर्चा आहे. मागच्या 25 दिवसापासून आरोपी जे होते ते अटक नव्हते, त्या अनुषंगानं हा सगळा मोर्चा जे आहे ते त्याचं आयोजन केलं होतं. सकल मराठा समाज असेल किंवा इतर सगळ्या सर्व संघटना सर्वपक्षीय अशा पद्धतीचा हा मोर्चा आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील असतील, नरेंद्र पाटील असतील, आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, परभणीचे खासदार संजय जाधव आणि इथली सगळी स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते सहभागी होणार आहेत. एकूणच मागच्या अनेक दिवसापासून जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा आक्रोश आहे की पोलिसांना आरोपी का पकडले जात नाही किंवा या खुनाचा सगळं याच्या घटनेमधले जे मुख्य आरोपी आहेत ही का सापडली जातात, अशा पद्धतीचा आक्रोश सातत्यानं व्यक्त होता. पण आता ज्या पद्धतीने कळते की 2 आरोपी ताब्यात घेतलेली आहेत आणि एकच आरोपी जो आहे तो राहिला आहे. त्यानंतर नेमकं ही सगळी नेते मंडळी मनोज जरांगे पाटील असतील किंवा देशमुख कुटुंबीय काय म्हणतात, याच्यावरती समाधानी आहेत का किंवा काय. जसं संदीप क्षीरसागर यांनी आत्ताच सांगितलंय की एकूण मुख्य आरोपी जो मास्टर माइंड आहे याला ताब्यात घेतलं पाहिजे. आज अंजली दमानीने सुद्धा ही सगळी चौकशी जी आहे ते इन कॅमेरा झाली पाहिजे, अशा पद्धतीची जी मागणी केली. आता पुढं देशमुख फॅमिली नेमकं काय सांगते हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्वेता, नक्कीच गजानन, तर 11 वाजता म्हणजेच थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं अनेक जण आहेत या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि काय नेमकी मागणी केली जाते याकडे लक्ष लागले. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.